श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती वर्गाच्या स्थलांतरासह नवीन वास्तूत प्रवेशाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी अनेक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगला। 7 डिसेंबर 2024 रोजी पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिल्पकार शिव प्रजापती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर शिल्पकार शिव प्रजापती यांनी सारंग नागठाणे यांचे आजोबा यांची मॉडेल म्हणून निवड करून मातकामातील अतिशय हुबेहूब असे आजोबांचे व्यक्तिशिल्प साकारले। हे पाहून अमरावतीचे रसिक मंत्रमुग्ध झाले। जय शिवराय, जय महाराष्ट्र। पण आपण याच्या आधी भेटलो आहे, तरी मी 2-3 वेळा पहिल्यांदा विचारलं की आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारू शकता। तुम्ही नवीन विद्यार्थी आहे, तुम्हाला हा क्ले जे आहे ते पहिल्यांदा बघितलं असेल। आता सारंग सर तुम्हाला भरपूर वेळा पेंटिंग हे सगळं सांगतच आहे, तर क्लेबद्दल तुम्हाला माहीत नव्हतं। हे शाडू माती आहे आणि शाडू मातीपासून 3D मॉडेल तयार होतो। हे तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, अभ्यास चालू आहे तुमच्या तिच्यानुसार। तर हे 3D मॉडेल आता भरपूर मशीनं पण आले आहे, पण मॅन्युअली कसा केला जातो ते तुम्हाला समोर बसून मॉडेलला 3 अँगल 4 अँगल ॲक्च्युली 12 अँगल असतो, पण आपण 3-4 अँगल घेतो कारण की एवढं फास्ट 1.5-2 तासात तुम्हाला लक्षात यावं म्हणून आम्ही कामं करतो। ते तुम्हाला टॅचिंग कसं असते, आउटफॉर्म कसं लावलं जाते, डोळे, नाक, कान त्याची प्रॉपर जागा कशी असते ते तुमच्या लक्षात यासाठी हे सगळं प्रॉपर जागेवर आम्ही असेंबल करतो असं म्हटलं तरी चालेल। बाकी काहीच नाही, जसं ड्रॉईंग असते तसं मातीचा क्लेअर आणि ड्रॉईंग असते। स्केच आणि पेंटिंग तोच एक प्रकार आहे, पण हा माती एक मीडिया आहे, ते पेंटिंग मीडिया। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतो। रसिकांनी या प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त दाद दिली। 8 डिसेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश शिंदे, माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजित दत्त वर्मा तथा श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती वर्गाचे प्राचार्य संचालक सारंग नागठाणे यांच्या हस्ते करण्यात आले। तत्पूर्वी चित्रकार रणजित वर्मा यांचे अग्रेलिक रंगाचे प्रात्यक्षिक झाले। वर्मा यांच्या कलेला रसिकांनी उत्तम दाद दिली। श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती वर्ग अमरावती आज दिनांक 8/12/2024 रोजी या ठिकाणी मला प्रत्यक्षिकासाठी श्री सारंग नागठाणे यांनी आचार्य केलं होतं आणि मी ते प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केलेलं आहे। अगदी 2 तासाच्या आत हे प्रात्यक्षिक मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं माध्यम आहे ॲक्रेलिक कला। या ठिकाणी जो हा कलावर्ग आपण बघत आहात, हा कलावर्ग गेली 15 वर्ष या ठिकाणी कार्यरत असून जवळपास 15,000 विद्यार्थ्यांना या कलावर्गाने घडविले आहे आणि त्यातून त्यांचं भविष्य उज्ज्वल केलेलं आहे। सारंग सरांचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं असं वाटतं। त्यांनी केलेली ही मेहनत आज फळाला आलेली असून त्यांचं हे कलावर्ग जे आहे स्वतःच्या वास्तूमध्ये आज स्थापन झालेलं आहे, हे इथं वाखाणण्यासारखं आहे। आणि या ठिकाणी सरांच्या कलाकृती बघू शकतो, विद्यार्थ्यांच्या कलाकृती सुद्धा आपण बघू शकतो। प्रत्येक कलाकृतीमध्ये वेगळं पण या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे। अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी या कला दालनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। मी सरांचं परत या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण एवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना घडवणं अगदी सोपी बाब नाही, परंतु त्यांनी हे कार्य अतिशय उत्कृष्टपणे निभावलेलं आहे। त्यांना मी या ठिकाणी परत शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय जगत। उद्घाटक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे यांनी कला ही समाजाभिमुख असते, समाजातील सुखदुःखे कलाकार आपल्या कलेतून मांडत असतो, मग ती कोणतीही कला असो असे उद्गार यावेळी काढले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे SS आमले, श्री जगदंबा हायस्कूल माहूर सेवानिवृत्त शिक्षक यांनी वर्मा हा माझा विद्यार्थी असून त्याची प्रगती याची डोळा पाहतो आहे असे मनोगतात स्पष्ट केले। 9 डिसेंबर 2024 रोजी श्री आर्ट कला वर्गाच्या सुरुवातीला जेव्हा हे कलावर्ग सुरू झाले होते, त्यावेळच्या पहिल्या उद्घाटिका सुरेखा लुंगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून 3ऱ्या दिवसाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे विनोद इंगोले हे होते, तर इंगोले यांनी आपल्या मेहनतीचे फळ या कलावर्गातून दिसून येत आहे। चित्रकलेच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना घडवणारं सुंदर मंदिर, एक छोटंसं मंदिर होतं, पण त्याचं
भव्य मंदिरात रूपांतर झालं, मला अगणित आनंद झाला. यामागे प्राध्यापक सारंग नागठाणेंची प्रचंड मेहनत आहे. आणि या नवीन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी, या प्रदर्शनाच्या प्रसंगी आमच्या भगिनी सुरेखाताई मुंगारे, कर्तव्यदक्ष नगरसेविका, पक्षाचं काम कोणतेही असो जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे करायचं. आणि कलेची त्यांना जाणीव आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक त्या सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक कार्यक्रमात सहभागी असतात. आणि मी पाहतो त्यांना फेसबुकवर, वार्डामध्ये महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, तर एक एकोप्याचं वातावरण करून एक चांगले विचार, एक चांगला सुदृढ नागरिक घडवण्यासाठी सुरेखाताईचं सदैव काम चालू असते. सारांचं साईनगरमध्ये तंबाखीच्या डिग्रीकडचं तिथे छोटंसं होतं. अनेक विद्यार्थी तिथे छोटी खोली होती, 2च माणसं मावत होते. परंतु त्या लहानशा खोलीमध्येही अनेक कलावंत सारांनी घडवलेलं आहे. त्याबद्दल त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि कला क्षेत्र वाचलं पाहिजे यासाठी मी 40 वर्षापासून मी काम करत आहे. संघटनेच्या माध्यमातून शासनाची भांडत आहोत. हे काम ते पूर्ण लागले पाहिजे. काय तुम्ही म्हणजे एक शारीरिक शिक्षण शरीर सुदृढ करते आणि कलेचं साधन हे मन सुदृढ करते. त्याच्यामध्ये चांगले विचार येतात. आज तुम्ही आणि त्या शासनाचं म्हणजे दुर्दैवाने म्हणा शासनाचं दुर्लक्ष आहे. आज मंगळसूत्र चोरण्याच्या 4 बातम्या असतात, चाकू हल्ल्याच्या 4 बातम्या असतात, चोरीच्या घटना असतात, लुटमारीच्या घटना असतात, मारामारीच्या घटना असतात. तर हे विचार लोक पावत चालले. म्हणजे हे विचार शासन कमी पडून लागले. हे जनरेशन वाटून राहिले. चुकीचे विचार त्यांच्या मनामध्ये म्हणजे जाळून लागले. आणि त्याचा जो सामान्य नागरिकांना, इतर नागरिकांना त्रास होतो, म्हणजे जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर हा त्रास त्यांना सुद्धा होईल, ही वेळ येईल. म्हणून हे संस्कार शिबिर म्हणजे कलेचं संस्कार मंदिर आहे. हे मंदिर प्रत्येक ठिकाणी वार्डा विभागावर गेले. हे नवीन पिढी, नवीन विचार, एक चांगला नागरिक होऊन एक चांगलं या देशाचं वातावरण निर्माण होऊ शकेल. चुकीचे विचार येणार नाही, शिस्त पोलीस यंत्रणेवर ताण येणार नाही. तर ह्या गोष्टी लहान गोष्टी ते पाहिल्या पाहिजे. आणि कलेसाठी आपले कला शिक्षक नाही, कलेचा जागा नाही. मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये 3 कला शिक्षक आहेत, 4 हे असतात. पण मराठी शाळेमध्ये जे गोरगरिबाची मुलं आहेत त्यांना कला शिक्षक शिकवायला नाही, क्रीडा शिक्षक नाही. त्यांच्यावर कोण संस्कार करेल? त्यासाठी माझी शासनाची लढाई सुरू आहे की आता 4-5 वेळा जाऊन आलो. आता मंत्रिमंडळबद्दल आता नवीन मंत्र्याला भेटायला जावं लागेल. कला शिक्षक आहे. 1 वर्ष झालं मी पोर्टलमध्ये आणलं, म्हणजे संचमानाचे पद आणलं, पण ते पोर्टलमध्ये समाविष्टच केलं नाही. अजून पदभरती झालेली. गरीब सामान्य कुटुंबातले झोपडपट्टी मजुरातले मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार होणं गरजेचं आहे. हे क्रिमिनल सगळं त्या झोपडपट्टी सामान्य देशातून चालत जाते. ही शासनानं ही गोष्ट समजली पाहिजे. आणि प्राध्यापक सारंग नागठाणे यांना मी नतमस्तक होतो, कारण त्यांनी स्वतः आपल्या पैशाने विद्यार्थी मध्य प्रदेशमध्ये त्यांना पुरस्कार देऊन दिले, त्यांचं कौतुक करणे, पेपरने बातम्या दिले, मोठ्या माणसांना बोलवणे, सगळ्या राजकीय पुरुष असो का नेते असो का आपल्या डिजिटलमध्ये कला त्यांच्या माध्यमातून पोहोचवली. म्हणजे कला आमची जिवंत राहिली पाहिजे, ही कला आवश्यक आहे हे पटवण्याचं काम प्राध्यापक सारंग नागठाणे केलं. त्याबद्दल ते खरोखरच कौतुकास्पद आहे. या श्रीकला वर्गाचा मी आज भेट दिली, मला खूप आनंद झाला. आणि असेच याच्यापेक्षा ही एक वर्ग झाला, हा दुसरा बाजूला होऊन त्या शुभेच्छेत होतो, त्या शुभ्रावर जावं. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सुंदर प्रदर्शन बनवलं, सुंदर कलाकृती आहे. म्हणजे कलाकृती म्हणजे म्हणून होऊन गेला, आनंद झाला तर खूप फार विसरून जाते अशा कलाकृती. आणि ही कला ह्या नवीन कलाकृती निर्माण करण्याचं जो कोणतरी हे पाहिजे मार्गदर्शक असतील ते मोठं काम आहे. त्याला साधना म्हणतात. आणि नवीन पोरं येत नाही, दुसरी मोबाईलमध्येच पाहते. पण ही कलाकृती, आपली एक कलाकृती निर्माण केली तर आपल्याला खूप आनंद होतो. आपण सगळं विसरून जातो, वाईट विचार विसरून जातो. म्हणून हे चांगले विचार डोक्यामध्ये शिवण्याचं काम प्राध्यापक सारंग नागठाणे करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो, सर्व त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो. विदर्भात कला प्रसार व प्रचारासाठी मी अखंडपणे कार्य केले आहे. त्याची फलश्रुती या कला वर्गाच्या अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अमरावती तथा विदर्भाचे नावलौकिक करीत आहे.
माजी खासदार अनंत गुढे यांनी कला वर्गास शुभाशीर्वाद दिले, तर प्रमुख पाहुणे ND पाटील, प्राचार्य भोसले, चित्रकला महाविद्यालय अमरावती यांनी आपल्या मनोगतात असा कला वर्ग आजपर्यंत पाहण्यात आला नाही. आणि सारांची वडील दैला गौ या ठिकाणी उपस्थित सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांना, आपण बरेच वेळा कथा कादंबऱ्यांमध्ये अनेक गोष्टी ऐकतो, अनेक गोष्टी वाचतो की केल्याने होतेचे आहे आधी केली. मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक विद्यार्थी, अनेक तरुण माझ्या राजकीय, माझ्या शालेय जीवनापासून मी पाहत आलो, परंतु स्वतःच्या ताकदीवर पुढे जाण्याची क्षमता, स्वतःच्या ताकदीवर काहीतरी उभं करण्याची मनीषा ही फार कमी लोकांना असते. आपण आपलं शिक्षण घेताना आपला सगळा फोकस हा नोकरीवर असतो. कारण काय करणार आहे, मी नोकरी करणार आहे, सगळा फोकस नोकरीवर असतो. परंतु काही लोक असे असतात का या सगळ्या जी प्रचलित पद्धत आहे, या प्रचलित पद्धतीच्या बाजूने जाऊन काहीतरी वेगळं घडवत असतात आणि त्या वेगळ्या घडवण्यामध्ये सारांना ठरले. म्हणजे आज तुम्ही सगळे मोठे विद्यार्थी या ठिकाणी आहे, ATVचे विद्यार्थी आहे, फाउंडेशनचे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थिनी नोकरीला लागली आहे, अनेक विद्यार्थी पुढे नोकरीला लागतील. परंतु अगदी लहान लहान मुलांना ड्रॉइंग शिकवणारा मी सारंग पाहिला. अशी लहान लहान मुलं म्हणजे घरी रडत असतील म्हणून शाळेत इथं आणून सोडले, घरी आई वडिलांना वेळ नाही म्हणून त्या वर्ग क्लासमध्ये सोडले. असे लहान लहान मुलं पहिलीतले, दुसरीतले, तिसरीतले, चौथीतले असे मुलं त्याच्या बक्षीस वितरणाला मी यायचो आणि तेव्हापासून जे सुरू झालेलं आहे ते आज त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय स्वतःचं नाव केलेलं आहे. एका कवीनं असं म्हटलं आहे का, कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता, कौन कहता है कि आकाश को छेद नहीं होता, अरे एक पत्थर इस ताकत से उछाल के दे, तेरी तमन्ना पूरी हो जाएगी. म्हणजे आपण ती ताकद जर आपल्या जीवनामध्ये जर उभी केली, आम्ही शरद नागठाणे आम्ही सगळे शेजारी घराकडून राहणार आहे आणि शरदलाही कधी नोकरीचं काम पडलं नाही. आम्हाला अतिशय गरिबीच्या जीवनातून आम्ही पुढे आलो, अतिशय गरिबीच्या. म्हणजे एका ज्या मॅडमने सांगितलं का इंजिनिअरिंग माझं सुटलं, माझंही एज्युकेशन असंच सुटलं. मी 72 मॅट्रिक झालो, 78 सर शिकू शकलो नाही. आर्थिक परिस्थितीमुळे नाही, कोणी सांगायला नाही, कोणी करायला नाही. आणि नंतर 78 पुन्हा ऍडमिशन घेतली आणि नंतर ग्रॅज्युएट केलं. म्हणजे इतकी वाईट अशा परिस्थिती होत्या त्या काळात. आणि त्या काळात अशा परिस्थिती असतानाही आमच्या अनेक लोकांनी नाव कमावलं, मोठे झाले. आणि तसंच सारंग करतोय, फार मोठं काम आहे. 10 वर्षाच्या काळात भाड्याची जागा सोडून स्वतःच्या जागेमध्ये क्लास सुरू करणं, यासाठी त्याचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि सध्या कलेला प्रचंड महत्व आलं, मार्केट आला. लक्षात ठेवा, कोणी असं समजून एक कलेला प्रचंड मार्केट आला आहे. लोकांना कलाकार मिळत नाही, त्यांना काम करायचं असते पण मिळत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मी सरांशी आता बोलतो, MSc मॅथ ते झाले असं माझ्याकडे शाळा असं बोलतो आणि माझ्याकडे शाळा आहे. तर मी विद्यार्थी, जेव्हा मी खासदार होतो तेव्हा माझ्याकडे तुमच्यासाठी जे MSc BSc झालेले विद्यार्थी होते, मी त्यांना म्हटलं तुम्ही नोकरीला कामावं, तुम्ही नोकरी करण्यासाठी कोणाला 5-25 हजार रुपये देण्यापेक्षा ते 5-6 जण पैसे जमा करा, आपण एक कॉलेज करू. आणि मग त्या मुलांचे 25-25 हजार रुपये जमा करून आम्ही कामरगावला कॉलेज काढलं. आमचा अविनाश पाहतो ते कॉलेज, तर त्या ठिकाणी कॉलेज काढलं. आज मोठं झालं, आज खूप मोठं झालं. पण जे तेव्हा नोकरीसाठी जात होते ते आज त्याचे मालक झाले. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय
कारण त्या बॉडीमध्ये ते सगळे डायरेक्ट होते. ज्या जणांनी पैसे जमा केले, कॉलेज काढलं, आता ते शिकवत नाही, लोक शिकवतात आणि ते बाकीचे सगळे नमस्कार करतात. तर ही मला हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचं आहे की नोकऱ्यांचा प्रश्न आहे. लोक खूप विचार करतात, नोकऱ्या मिळत नाही, नोकऱ्या हे नाही, पण जगात करण्यासारखं नाही असं नाही. करण्यासारखं प्रचंड आहे. आपण स्वतःचा आत्मविश्वास जर आपण मनाशी बाळगला आणि मला या क्षेत्रामध्ये पुढं जायचं आहे, हे जर प्रसंग येतात, अतिशय कठीण प्रसंग येतात, खूप अडचणी येतात, घरच्या सगळ्यात पहिल्यांदा विरोध असतो घरच्या लोकांचा. हे काय लावलं, काय करून आला, हा एअरपोर्ट बनवणार आहे काय, इथून म्हणजे सारांची वडील माझ्या पाठीमध्ये लागले होते काय त्याला नोकरी लावून द्या, कसंही करून तुमच्या शाळेत नोकरी लावून द्या. मी त्याच्यातला जे गुणांकन आहे ते गुणांकन पाहिलेलं होतं आणि म्हणून मी त्याला असं म्हटलं का त्याला मोकळं मैदान मिळालं आणि म्हणून पंख देण्याचं काम मी त्याला केलं. त्याच्यात उडण्याची क्षमता होती, त्यात उडण्याची क्षमा होती, पंख देण्याचं काम मी केलं आणि आज त्याच्या पंखांचा पुरेपूर उपयोग तो करतोय. तो याहीपेक्षा मोठी छलांग मारल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझं एवढंच त्याला सांगणं आहे, एवढंच म्हणणं आहे की माणूस मोठा होतो पण घार फिरे आकाशाशी, मात्र तिचं लक्ष लेकरापाशी. आपण जिथून आलो आहे त्या जमिनीवर जर आपले पाय राहिले तर आपली उन्नती, आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं एवढी विनंती करतो. आणि जेव्हा गणपती म्हणजे नेहमीच आम्ही असतो सोबत, त्यांनी जे काम केलं आहे, अनेक प्रदर्शन, नागपूरमध्ये प्रदर्शनी भरवली, अमरावतीमध्ये प्रदर्शनी भरवली, अनेक मोठे गेस्ट प्रमुख अतिथी बोलावले, ह्या सगळ्या लोकांच्या तो त्यांनी जर नोकरी केली असती तर पोलीस कमिशन त्याची ओळखच झाली नसती. डॉक्टर पल्लवी चौधरी यांनी अमरावती ही कला रसिकांसाठी कला मेजवानी असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. इथे येताना मला अतिशय आनंद झाला. दरवाजामध्येच जेव्हा मी हे सगळे चित्र प्रदर्शनी बघितली तर एकदम मन प्रसन्न झालं आणि खूप मनाला छान वाटलं. आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी ज्यांच्याशी जुळलेली आहे असे प्राध्यापक सारंग नागठाणे, श्री कला वर्ग व कला निर्मिती याचे ते संचालक आहेत. आणि गेल्या मला असं वाटतं 15 वर्षापासून, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा प्राध्यापक सारंग नागठाणे यायचे, तेव्हापासून आमची ओळख आहे. आणि अगदी छोटंसं जेव्हा रोपटं लावलं तेव्हापासून मी त्यांच्या सोबत आहे. मी नेहमी म्हणत असते की युद्ध हा रोज इकडे काफी कुठे आहे तर संघर्ष बिना हारणार बात ही कुठे आहे, जीत मिले या फिर शिकस्त दोस्तों, मुकाबला करना फिर भी जरूरी है. सारांच्या बाबतीत तेच म्हणावं लागेल, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आलेल्या प्रसंगांना ताकदीनं तोंड देणे ही त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळेच एक छोटंसं जे रोपटं लावलं होतं त्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात आज रूपांतर झालेलं तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे. आणि त्याचे सगळेजण तुम्ही आम्ही साक्षीदार आहे की नाही, कारण अगदी सुरुवातीपासून आपण जुळलेलो. मला माहिती आहे माझा मुलगा न्यूझीलंडला राहतो, एका अशा छोट्या प्रदर्शनीमध्ये उत्कर्ष आला होता. माझ्या मुलाचं नाव उत्कर्ष आहे. तो या ठिकाणी आला आणि त्याला जेव्हा मी प्रदर्शनी दाखवली तर त्यांनी या चित्रांचं इतकं कौतुक केलं की इथून त्यांनी 4 ते 5 चित्र न्यूझीलंडला घेऊन गेला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा घरी लावले तेव्हा तिथे येणाऱ्या त्याच्या मित्र मैत्रिणी इतकी म्हणजे वाखाणण्या केली, कौतुक केलं की या ठिकाणी जर आम्हाला गठ्ठ्याने जर तुम्ही चित्र पाठवले तर आम्ही या ठिकाणी त्याची विक्री करू शकतो आणि त्याचे जे काही पैसे येतील ते आम्ही तुमच्या कलावर्गाला देऊ शकू. असं मी मागच्या वेळेस सुद्धा प्राध्यापक सारंग नागठाणे ही विनंती केली होती. म्हणजे इतके सुंदर चित्र जे विदेशामध्ये सुद्धा त्याची म्हणजे कौतुक करण्यात आलं. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे आमचे जेवढेही नेते मंडळी आहेत, नितीन गडकरी साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, चित्राताई वाघ असो, प्रत्येकाला आता राष्ट्रपतींचं सुद्धा चित्र सर तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे आमची आता मागच्या महिन्यात डेट होती राष्ट्रपतींना भेटण्याची, परंतु जे आम्हाला नेणार होते त्यांच्या मिसेसचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे आम्ही दिल्लीला जाऊ शकलो नाही. खरं पाहिलं तर आमची वेळ सगळं ठरले होते, दिवसही ठरले होते. म्हणजे इतक्या मोठ्या लेव्हलवर ही चित्रकला प्रदर्शनी आणि श्री आर्ट कला वर्गाचं काम सरांनी स्वतःच्या जिद्दीने नेलेलं आहे. त्यांच्या मागे कोणीही नाही, कुठला नेता नाही,
कोणीही नाही, स्वतःच्या मेहनतीनं हे सगळं करत आहे. तर तुम्ही इथे या ठिकाणी जे सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसलेले आहेत त्यांच्याकडनं हा गुण आपण शिकला पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ही तडजोड असते, खूप कॉम्पिटिशन आहे, जसं सरांनी सांगितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. हेमंतराज कावरे यांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सुनील मुरादे, व्ही शरद, रूपकुमार राऊत, सुशील आमले, धीरज वाघ, मुक्ता वाघ, स्नेहलता गौडी, कोमल गायघोडे, संज्योती चव्हाण, लवेश रायचंद, रवी कापसे आदींच्या अथक परिश्रमातून हा बहारदार रंगसोहळा रंगला. नमस्कार, मी स्नेहलता मुकुंदराव गौडी तिवसा. मी हे आर्ट कला व करांनी जॉईन करून मला 5 ते 6 महिने झालेले आहे. माझा अनुभव अतिशय उत्तम आहे आणि मी श्री सारंग नागधने सरांच्या मार्गदर्शनाखाली माझं कला कंप्लीट आहे. ही आर्ट गॅलरी सरांनी आमच्या सर्व स्टुडंटसाठी उत्तम असा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. याला सर्वांनी भेट द्यावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे. थँक्यू. आप सभी आइए यहाँ पे, यहाँ बहुत सारी पेंटिंग्स थे और मेरा खुद का भी वर्क यहाँ पे किया हुआ है और रंजित वर्मा सर का डेमोन्स्ट्रेशन हुआ है यहाँ पे और शिव प्रजापति सर का स्कल्पचर हुआ है. यहाँ काफ़ी कुछ सीखने मिलेगा आप सभी को. आइए आप गैलरी को विजिट दीजिए. नमस्कार, मी निराली शंकरराव नेवारे, श्री आर्ट्स कला वर्गाची विद्यार्थिनी असून आज 8 डिसेंबर 2024 रोजी या आमच्या नवीन कला वर्गाचं उद्घाटन सोहळा झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि उत्कृष्ट अशा पेंटिंग लावल्या गेलेल्या आहे. या पेंटिंग नुसतं अमरावतीतून नसूनच बाहेरगावच्या सुद्धा आहे. यात आम्ही सुद्धा काही पेंटिंग काढलेल्या आहेत. त्या इतक्या सुंदर तर नाही पण छान दिसेल अशा आहेत. या आमच्या नवीन कला वर्गाला तुम्ही अवश्य भेट द्या आणि इतके सुंदर पेंटिंग्स आम्हाला बघण्याचे सौभाग्य लागले. त्यासाठी मी आमच्या सारंग सरांचं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मी तिवसा येथे राहते आणि मी श्री आर्ट क्लासेस जॉईन करून जवळपास मला 5 ते 6 महिने झालेले आहेत. या दिवसांमध्ये माझा जो कलाप्रवास आहे त्याच्यामध्ये मला श्री सारंग नागधने सर यांनी अतिशय उत्तम असे मार्गदर्शन केलेले आहे. माझं जसं इंजिनिअरिंग झालेलं आहे परंतु मी त्या क्षेत्रामध्ये काही पर्सनल इश्यूजमुळे कंटिन्यू करू शकले नाही. त्यामुळे मी आर्ट फील्डकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि सरांनी मला त्या निर्णयामध्ये मनापासून असा सपोर्ट केला की काही असो तुम्ही स्टार्ट करा, मी तुम्हाला हवे तसे मार्गदर्शन पदोपदी करत राहू. आणि सरांनी सांगितलं की अगदी छोटं असं रोपटं त्यांनी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचं लावलं आणि ते आता एक वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. आणि आमच्या इथे सर म्हणजे कॉम्पिटिशन अदर ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये आम्हाला सर जास्त भर देतात. एका रूममध्ये असं बंदिस्त न करता अशा बऱ्याचशा वाटा उपलब्ध करून देतात. ते म्हणतात की 64 टाईप्सचे सब्जेक्ट्स या कला क्षेत्रामध्ये आहे ते त्यांना जमतील तेवढे आम्हाला शिकवतात आणि कुठलंही मार्गदर्शन कुठल्याही वेळी सरांना कॉन्टॅक्ट केला तर सर नाही म्हणत नाही आम्हाला. आणि क्लासमध्ये अदर ॲक्टिव्हिटीज घेताना प्रोग्राम असला तर आमचं बऱ्याच काही चुका होतात, थोडा गोंधळ होतो पण सर आम्हाला म्हणजे असं डॉमिनेट करत नाही. सर आम्हाला व्यवस्थित असं पदोपदी मार्गदर्शन करतच राहतात. असे मार्गदर्शन आम्हाला सरांचे पदोपदी मिळत राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि मी माझे 2 शब्द सांगते. प्रमुख पाहुणे आणि आमचे प्राध्यापक श्री सारंग नागधने यांना मी नमस्कार करून मी उज्ज्वल कनौजे फक्त इतकंच बोलणार आहे
की आमचे प्राध्यापक श्री सारंग नागठाणे यांनी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीला आपले संपूर्ण सपोर्ट करून आणि आम्हाला नवीन नवीन कला विषयाबाबत एक समजून आणि सुयोग्य पद्धतीने सांगतात आणि कुठेही आम्ही अडलो तर आम्हाला सपोर्ट करतात. कधी आम्हाला हारू देत नाही. जर आम्हाला काही जमत नसेल तर आम्हाला ते चांगल्या पद्धतीने सांगतात आणि काही नवीन ॲक्टिव्हिटी त्या घेतच असतात आणि त्या कारणाने आमच्या आतमधला जो कलाकार आहे तो बाहेर येण्याची खूप आम्हाला सरांकडून मदत मिळते. तर त्यासाठी धन्यवाद सर. सरांनी असेच पुढे जात राहावे आणि आमचा सपोर्ट सरसोबत सदैव आहे. आम्ही सरांना प्रत्येक मार्गावर मदत करू. जर सर कुठे अडले तर आमचा सपोर्ट सरांना नेहमीच राहणार. शेवटी देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच कलावर्ग सुरू आहे. आपण या कलावर्गात चित्रकला विषयाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण सुरू आहे. या कलावर्गाला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.